कुणाल गजानन दादा पाटील आपण बघतायत या ग्राउंडचे मालक जे इनामपुरी गावचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण बघतायत गजानन दादा बाळाराम पाटील, त्याचबरोबर श्रीमान परशुराम बाळाराम पाटील, त्याचबरोबर आदरणीय मारुती बाळाराम पाटील, त्याचबरोबर संतोषजी बाळाराम पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय अंगद दादा पाटील या सर्वच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आणि मैदान जे मात्र या स्पर्धेसाठी आपण लाभत असताना पाहिलंय. आणि साहेबांचा देखील आपण आभार व्यक्त करूया ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून. नवीन बाटल आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ या मॅचमध्ये बघायला भेटतोय आणि फलंदाज दाखल झाले आहेत. आपण बघू शकतायत प्रवीण आणि त्याच्यात सोबतीने आपण बघतायत फलंदाजीमधून यावेळेस वैभव हा खेळाडू इथे दाखल होतोय. त्यानंतर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. जो सामना जिंकला आपण बघतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमने आणि त्या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे समीर. चला समीरला पण देऊया सामनावीराची आकर्षक ट्रॉफी आणि ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन श्रीमान आमचे सचिन दादा धुमाळ यांना की आपल्या शुभ असे नक्कीच सामनावीराची आकर्षक ट्रॉफी जी मात्र इथे वितरित करायची आहे खेळाडू समीरला. चांगला परफॉर्मन्स राहिला, 2 षटकांचा स्पेल त्याच्या माध्यमातून आपण बघितला. फलंदाजीमधून देखील आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून आपण एक अर्धशतक पाहिलं. तो समीर ठरलेला आहे आंबेगाव टीमचा सामनावीर. बेस्ट ऑफ लक, पुढील वाटचालीसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा इथून आपण देतोय. सामन्यामध्ये जाऊया. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतायत फलंदाजी करत असताना नक्कीच परतीचा प्रवास. बॅटिंग करत असताना बॅटर वैभव इथे बाद झाला, विकेट. ऑनस्क्रीनवरती आपण पाहताय त्याचे रिप्ले पूर्णपणे जर बघायला गेलं तर पडल्यानंतर थोडीशी हरकत झाली होती फलंदाज वैभवच्या समोर. लेग स्पिन होता, बॅटची टॉप एज मिळाली, विकेटकीपरचा सक्सेस टेकन आपल्याला बघायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली राहिली या सामन्यामध्ये. आपण बघताय जयगाव जांभूळवाडी टीमची बरोबर आपण पाहताय नवीन बॅटर निवृत्ती इथे सध्या तरी फलंदाजीसाठी दाखल झालेला आपण पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना आपण पाहताय कोणतीही धावफलकावरती नाही आहे. मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना जांभूळवाडी संघ खूप चर्चेचा खेळ करते आहे. विनायक पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करतायत. आज दोन्ही गावाची टीव्ही ऑन असेल कारण दोन्ही संघ या टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत आहेत. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टाबिक स्ट्रोक. हो कैलास बाबर होता बॉलवरती, वाटलं नव्हतं चुकी होईल परंतु यावेळेस आपण पाहतायत चुकी झाली आहे आणि सामन्यामध्ये आपण बघायला महत्वाचा फलंदाज निवृत्तीला यावेळेस संधी भेटली आहे. भरपूर चांगलं क्रिकेट यावेळेस करत असताना जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कदाचित बॅटर निवृत्तीचा झेल जर संपादित झाला असता तर या सामन्यामध्ये सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ भरपूर बॅकफुटवरती असता. परंतु इथे आपण पाहतायत संधी मिळाली आणि त्या संधीवरती आता फलंदाज निवृत्ती चांगलं काम करतील का. ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न केलाय, मिड ऑन डाऊन दी बॉल. तिथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षक अशोक बघायला मिळेल आणि या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमला पहिल्या ओव्हरमध्ये दुसरा धक्का, निवृत्ती बाद.
पहिला पिवांचा खेळ जो मैदानावरती आपण सध्या तरी एन्जॉय करतोय. दाफलकावरती 2 धाबा आहेत, 2 विकेटी मिळत आहेत गोलंदाजी करणाऱ्या जयगावदेव जांभूळवाडी संघाला. आपण बघतायत या स्पेलमध्ये विनायक खूप चांगल्या लेमध्ये गोलंदाजी करतायत. नवीन बाठर मैदानामध्ये फलंदाजीसाठी सचिन 11 जोगरेवाडी संघाकडून विश्वास इथे दाखल होतोय. नॉनस्टॉक रेडवरती फलंदाज प्रवीण या बॅटरला आपण पाहताय. आज सचिन 11 जोगरेवाडी संघामध्ये जर पाहिलं तर एक महत्त्वाचा खेळाडू नाही आहे ज्याची कमी आज नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. योगेश आज नाही आहे, त्याच्या कमीमध्ये आज खेळ करत असताना आपण जोगरेवाडी संघाला या सामन्यामध्ये पाहत आहोत. विकेट्स गमावलेल्या आहेत 2 इथे मॅचमध्ये आपण पाहताय. प्रेशरमध्ये हा डाव पाहायला भेटतोय सचिन 11 जोगरेवाडी टीमचा. पुढ्यात ठेवतात यावेळेस गोलंदाज विनायक. सॉफ्ट हँडेडली मैदानामध्ये आपण बघाल शॉर्ट पॉईंटमधून बटोरली जाते सिंगल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना सचिन 11 जोगरेवाडी संघ आपण पाहताय 3 धावा दाफलकावरती 2 विकेट. पहिलं षटक मैदानावरती समाप्त झाले. 3 धावा दाफलकावरती सचिन 11 जोगरेवाडी संघाचे आपण पाहता. पहिलं षटक कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आपण पाहिलं. त्यानंतर दुसरं षटक आता सध्याच्या घडीला आपण सुरू होत असताना ब्लास्ट स्क्रीन एंडकडनं पाहतोय. समोर बॉलिंग ट्रॅकवरती विशाल इथे दाखल झालेत बॉलिंग मार्कवरती. समोर स्ट्रायकर एंडला क्रेसवरती फलंदाजी करत असताना विश्वास पाहायला मिळत आहेत. थोडंसं धीम्या गतीनं खेळावं लागेल फलंदाजी करत असताना जोगरेवाडी टीमला, कारण प्रेशर आहे. हो, हा चेंडू आपण पाहताय. सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत स्विचितचा फेस फलंदाज करत होते. हा चेंडू सध्या जर पाहिलं तर बरोबर बॅटर विश्वासच्या अगदी नक्कीच समोरनं निघून जात असताना आपण पाहिला. कोणतीच हलचल राहिली नाहीये या चेंडूवरती फलंदाज विश्वासची. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहताय बरोबर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फलंदाज इथे विश्वासने केला होता. यावेळेस आपण पाहताय बरोबर गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यांची भूमिका बजावतोय गोलंदाज विशाल. जयगावदेव जांभूळवाडी संघ देखील कमी नाहीये. आज चर्चा करावी लागेल. मानाची स्पर्धा आपण पाहताय, चांगल्या प्लॅटफॉर्मची स्पर्धा. त्यानंतर या मैदानाची चर्चा भरपूर आहे. विशालचा चेंडू इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला. विस्तारिक फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक बॉलवरती दौड झोकत असताना पाहायला मिळतील. पॉईंट रिझर्वला आपण पाहतायत नक्कीच गिरीश दादा तिकडे फिल्डिंग करत असताना आपण पाहिलाय. आणि खेळपट्टीवरती तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना विश्वासच्या बॅटमधून आपण पाहता यावेळेस मिळायला जात आहेत 3 धाबा. 3 रन्स येत आहेत. वन साइड इनिंगचा डाव मैदानावरती आपण बघत आहोत. सचिन 11 जोगरेवाडी संघ थोडासा बॅकफूटवरती पाहायला भेटतोय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर त्या षटकामध्ये भरपूर कमी रन्स येत असताना आपण बघितल्या होत्या. 6 धावा दाफलकावरती आहेत. प्रवीण साखरेडला जो ट्रम्प कार्ड आहे या खेळाडूची चर्चा होईल. मैदानावरती सचिन 11 जोगरेवाडी संघ खेळतोय आणि प्रवीणला जशी स्ट्राईक मिळाली आहे बरोबर आक्रमकता साधली आहे. षटकार. प्रवीण मैदानामध्ये फलंदाजी करत असताना या डाबामध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत 12 धाबा दाफलकावरती आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट सध्या या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील पाहायला मिळत आहे. खास करून या सामन्यामध्ये या प्रवीण चर्चेची फलंदाजी करेल का हा देखील मोठा मुद्दा आहे, कारण आज योगेश देखील नाही आहे जो टॉप ऑर्डरमधून आपण नेहमीच सचिन 11 जोगरेवाडी संघाकडून बघतोय आणि त्याच्या कमीमध्ये हा सामना खेळत असताना जोगरेवाडी संघाला आज आपण या स्पर्धेमध्ये बघताय. स्विचित करण्याचा प्रयत्न होता, मिस राहिला फलंदाज प्रवीण. त्याच्या डाबावरती अनेक सारे विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाईक देखील त्याच्या डाबावरती आपण नक्कीच बघितलेली आहे या खेळाडूच्या. हो, शपलवून करण्याचा प्रयत्न केला स्वीपर थर्डमॅनमध्ये. गचाळीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सेकंडचा प्रयत्न होतोय.
दुसरा धाबेचा प्रयत्न इथे केला आहे. बरोबर बॅटर प्रवीणच्या बॅटमधून 2 धावा येतील. सांघिक मैदानावरती दुसऱ्या षटकाचा खेळ जो आपण पाहत होता त्यामध्ये विशालला आपण गोलंदाजी करत असताना पाहिलंय. 6 चेंडूचा स्पेल टाकला, त्यामध्ये 3 चेंडू डॉट आलेत. बाकी 3 चेंडूवरती जर पाहिलं तर आपण बघू शकाल एकूण 11 धावा आल्यात. आणि अशा पद्धतीने 2 षटकाच्या समाप्तीमध्ये सचिन इलेव्हन जुगरेवाडी टीम 2 लॉस 14 या धावफलकावरती पाहायला मिळते. डिझाय 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण संपन्न झालेला पाहिलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती इथे यावेळेस आपण पाहताय गोलंदाज अशोक दाखल झालाय जयगावदेव जांभूळवाडी संघाकडनं या सामन्यामध्ये. तिसरं षटक अशोकच्या हातामध्ये बघायला भेटत आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विश्वास करत होते. यावेळेस 6 चेंडू चांगला आहे. सचिन इलेव्हन जुगरेवाडी संघाचा विचार केला तर प्रवीणला इथून आता जास्त प्रमाणामध्ये स्ट्रायकर एंडला आणावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून भरपूर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स जो राहिलेला आहे. आणि विश्वासला देखील इथून या सामन्यामध्ये आपण पाहता येतं स्ट्राईक रोटेट करावी लागेल. हा देखील चेंडू चांगला पाहायला मिळतो. अशोक गोलंदाजी करतात, इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे देखील गतीचा सौदा नोंदवलाय गोलंदाज अशोकने. डॉट बॉल. चर्चा भरपूर चांगली होती जयगावदेव जांभूळवाडी संघाची या सामन्यामध्ये. आपण पाहताय याच विभागामध्ये या संघाला बिलॉंग केलं जातं आणि सध्या आपण बघतोय चांगल्या पद्धतीमध्ये हा सामना खेळला जातोय. 14 धावा धावफलकावरती धावांची कोंडी जी मात्र यावेळेस भरपूर साठवून ठेवली. गोलंदाजी करत असताना जांभूळवाडी टीमचा गोलंदाजांनी पुढ्यात ठेवले. यावेळेस सफल झाले होते. डीप पॉईंट रिझर्व्हमध्ये चेंडू एक्झिक्यूट करत असताना फलंदाज विश्वासला आपण पाहताय सिंगल येते. जी चर्चा आपण करत होतो की बॅटर प्रवीणला इथे स्ट्रायकर एंडला आणावं लागेल आणि आता प्रवीण क्रीजच्या समोर स्ट्रायकर एंडला एंटर होतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण बनतील का? कदाचित या स्पेलमध्ये थोडासा शांत राहिला प्रवीण ते देखील चांगलं राहणार आहे, कारण समोर डावी बाजूने आपण पाहता हवेचा प्रभाव जास्ती आहे. त्यामुळे समोर आपण बघू शकतात फलंदाजी करणं अगदी कठीण जाऊ शकेल. ब्लास्ट स्क्रीन एंड कडनं फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये फलंदाज प्रवीणला पाहताय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न बिस्टाबिंग. आपण चर्चा केली होती की या एंड फलंदाजी करणं कठीण आहे आणि सामन्यामध्ये आपण पाहताय बरोबर ट्रॅप सेट होता, जाळं विणलं होतं आणि विणलेल्या जाळ्यामध्ये आपण पाहताय बरोबर बडी बसली. फलंदाज प्रवीणच्या खेळीचा अंत. विकेट.
विकेट मिळाला प्रवीणचा इथे नवीन बॅटर करण यावेळेस दाखल झाल्या फलंदाजीसाठी. ऑनड्राईव्हला फटका पण पाहतो एक क्षेत्ररक्षक मिड विकेटचे कैलास बाबर तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूला पकडून फेकलं जात आहे. पिकअप अँड गाजर थ्रो मिळतीये सिंगल. दाफलकावरती सचिन 11 जुगरेवाडी संघ भरपूर कमी दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस झाला होता, टॉस जिंकलाय होता जुगरेवाडी टीमने. फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कदाचित हा निर्णय नक्कीच आतापर्यंत माझ्या मते तरी नक्कीच चुकीचा आहे. स्वीचित करण्याचा प्रयत्न, विश्वास परतील माघारी, क्लीन बोल्ड, विकेट. सध्या तरी गोलंदाजी करत असताना जेगावदेव जांभूळवाडी संघ खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलाय. अगदी मैदानामध्ये आपण पाहताय षटक क्रमांक 3 चा खेळ इथे संपादित झालाय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये सचिन 11 जुगरेवाडी संघ दाफलकावरती मात्र आपण फक्त आणि फक्त 16 या दाफलकावरती पाहतोय. आज भरपूर मोठी वापसी जी मात्र गोलंदाजी करत असताना जेगावदेव जांभूळवाडी संघाने केली आहे, परंतु अजून देखील वेळ गेली नाही आहे. आक्रमण जर झाली तर इथून नक्कीच चॅलेंजिंग लक्ष्यापर्यंत कदाचित पोहोचू शकतोय. फलंदाजी करत असताना सचिन 11 जुगरेवाडी संघ एक भरपूर नाव आहे या संघाचं देखील आणि तशा पद्धतीनं खेळ आतापर्यंत आपण जरूर पाहिला नाहीये. कारण स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी विनायक दाखल होत आहेत. ज्या विनायकने पहिलं पिबनचं षटक टाकलं होतं त्या विनायकच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सोपवलाय या सामन्यामध्ये जांभूळवाडी टीमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने. आणि समोर आपण बघतायत सध्या सगळ्याला पहिला चेंडू डॉट. फसवा चेंडू मैदानावरती आपण पाहताय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये व्हेरिएशन देत असताना आपण पाहताय गोलंदाज विनायकला. आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल. सचिन 11 जुगरेवाडी संघ या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील भरपूर लेझी बॅटल खेळत असताना आपण पाहताय. लोबाफुल टॉस, ऑन ड्राईव्हला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत. मिळाली जातीय सिंगल. सिंगलने इथे दाफलकावरती जुगरेवाडी संघ 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 या दाफलकावरती आपण पाहताय. आज चर्चा करावी लागेल या सामन्यामध्ये जेगावदेव जांभूळवाडी संघाची. कारण काय सामना आणि या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आज गोलंदाजांनी भरपूर चांगला शिरकाव जो नोंदवलेला आहे. अपोजिट सचिन 11 जुगरेवाडी टीमचा फलंदाजांना पविलियनचा आसरा जो मात्र वारंवार दाखवलेला आहे. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकर एंडला फलंदाज आधी बघायला मिळत आहेत. आधी स्ट्रायकर एंडला होता, यावेळेस हुक करायचं होतं. बॅटच्या एंडिंग झोनला कनेक्शन क्लोज झालेला आहे. डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक यावेळेस बॉलवरती पोहोचलाय. मिळतीये सिंगल. संतुष्ट गतीचे फलंदाजी या सामन्यामध्ये बघायला भेटते सचिन 11 जुगरेवाडी संघाकडून. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानामध्ये आपण विनायकला करत असताना पाहतोय, जो सध्या तरी या सामन्यामध्ये स्वतःचं दुसरं षटक टाकतोय. आणि अपोजिट जुगरेवाडी संघ भरपूर कमी धावफलकावरती 18. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करणने केलाय. हा देखील चांगला चेंडू आहे. गर्रकन थोडासा वळ देत असताना गोलंदाज विनायक पाहायला मिळतील. डॉट बॉल. या षटकाची चर्चा खूप आहे. 3 चेंडू डॉट आलेत विनायकचे. फुल टॉस बॉल खेचून मारतायत मिस्टाबिक चोक. यावेळेस मिड विकेटला झाली आहे चुकी. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. त्यानंतर मैदानामध्ये आपण बघतायत सचिन 11 जुगरेवाडी टीमला मिळाली जाईल या चेंडूवरती एक सिंगल. षटक क्रमांक आपण पाहतायत 4 चा खेळ संपादित होतोय. आणि 4 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकावरती फलंदाजी करत असताना वन साइड इनिंगच्या या डाबामध्ये आपण पाहताय सचिन 11 जुगरेवाडी संघ या दाफलकाला फक्त आणि फक्त
येतं फलंदाजी करणारा सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघाच्या शेवटच्या षटकाचा खेळ जो इथे शिल्लक राहिलेल्या बॉलिंग ट्रॅकवरती पप्पू इथे दाखल होतोय. जगावदेव जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक लो स्कोरिंग बॅटल जे मात्र घडवत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण भरपूर चांगल्या मॅचेस पाहिल्या होत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये हे लेझी बॅटल आहे. परंतु फलंदाज स्ट्रायकर हेडला करंट पाहायला मिळेल, पूल केलंय यावेळेस हॅमर्ड करत असताना मिड विकेटला येतोय धमाका खूप उशिरानंतर षटकार. फलंदाजी करावी लागेल करंडला या बॅटलमध्ये. मिसामिक स्ट्रोक फटका बसतोय, बॅकवर्ड्स वर लेगला थोडीशी पंबलिंग झाली आहे. सेकंड रनचा प्रयत्न मैदानामध्ये फलंदाज करंट करतायत, चेंडूला आतमध्ये अडवला जातोय, बॅकअप भरपूर चांगलं मिळत आहे. 34चा प्रयत्न केलाय, धावाची संधी आहे, कदाचित फलंदाजासाठी धोका आहे. आणि यास फलंदाजी करत असताना सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमला लागेल अजून एक विकेट. आधीचा खेळ समाप्त. संकटामध्ये फलंदाजी करत असताना जोगरेवाडी संघाकडून चांगली फलंदाजी करतो या डावामध्ये. पुढे ठेवलं यावेळेस ऑन साइडला मैदानामध्ये आपण पाहतायत ते करंट सक्सेस ठरेल. यस चेंडू जाईल वाडी स्लॉगरला क्लिअर करत. फ्लॅट हिट फ्युरियस, इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. सध्या तरी फलंदाजी करत असताना सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ जास्ती धावेचा मानस ठेवत असताना आपण पाहताय बॅटर करण इथे आता बरसात नोंदवतोय. सलग 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले आहेत. सध्या तरी 34 धावेवरती सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ इथे पोहोचलेला आपण बघतोय. सामन्यामध्ये करण हा एक चांगला रोल दाखवतोय. ओहो वा रे वा, आज मैदानाच्या आतमध्ये जोगरेवाडी संघाला प्रभावित करेल हा खेळाडू. विकेट्स जरूर गेल्यात, संकट होती, परंतु संकटामध्ये जो बात करतो तो आयुष्याचं स्वतःचं अस्तित्व उभारतो. आणि आज अस्तित्व उभारले फलंदाज करंडे. इनसाइड आउटला लॉग ऑफला क्लिअर केलाय. अजून एक मॅक्सिमम सिक्सर. पप्पूच्या विरोधात इथे आता सध्या तरी गोलंदाजी भरपूर मोठी राहिली आहे. करण चांगली फलंदाजी करतायत. पुढ्या ठेवला चेंडू वळण थोडंसं मिळतंय जरूर. स्वीपर थर्डमॅनमध्ये थोडीशी मिस्टेक होती. सिंगलचा प्रयत्न या चेंडूवरती फलंदाज करणने केलाय. मिळाली जाईल एक सिंगल. सिंगलच्या साहाय्यानं दाफलकावरती आपण बघता फलंदाजी करत असताना जिथे कमकुवत बॅटलवरती आपल्याला दिसून येत होता सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ, तिथून आता नक्कीच या दाफलकाला एक चांगला लक्ष मिळालं असंच सांगावं लागेल. कारण 5 विकेट गमावल्या होत्या, धावा येत नव्हत्या. फलंदाज मैदानावरती आपण बघू शकतोय करंटच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात आणि 41 धावेवरती जोगरेवाडी संघ या सामन्यामध्ये पोहोचलाय. पुढे ठेवला ऑन साइडला पिकअप शॉट. यस मैदानाच्या आतमध्ये अजून एक आक्रमण. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार जे मात्र आपण पाहिले येत असताना पप्पूच्या विरोधात एकूण 27 धावा आल्यात. आणि 1 इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ 47 वरती पोहोचला आणि 48 धावेचं टार्गेट इथे सेट केलंय जगावदेव जांभूळवाडी संघासमोर. डिझाईन
चला आदरणीय आमचे भूषणदादा भोईर आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे प्लीज. आपण पाहतायत पुढच्या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार याच्या लॉट्समधील अगदी जर पाहायला गेलं तर पहिला फेरीचा शेवटचा सामना असणार आहे. आपण बघतायत विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल जमल्लार मानिवली. या दोन संघामध्ये पुढचा सामना टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी पोहोचायचं आहे. सेकंड इनिंगमध्ये आपण बघतायत जगावदेव जांभूळवाडी संघ 48 धावेचा पाठला करत असताना येणाऱ्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. वन साइड इनिंगमध्ये आपण बघाल सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघाने फलंदाजी करत असताना सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये भरपूर कमी धावा होत्या, परंतु डेथ ओव्हरमध्ये जर पाहिले तर फलंदाजी करत असताना करणच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले. एकूण 4 षटकार तिथे येत असताना आपण बघितले आणि त्यानंतर या धावफलकाला धावा बदल्यात असं म्हणायला हरकत नाहीये, कारण रनचेस भरपूर स्ट्रगल होतो आणि त्यानंतर फलंदाजीमधून रन्स आल्यात आणि सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ जवळजवळ 47 धावा बनवत असताना आपण पाहिला आणि 48 धावेचा रनचेस या सामन्यामध्ये जांभूळवाडी संघ करत असताना पाहायला भेटेल. चला टॉस केला जातोय. आपण पाहतात विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघाचे कॅप्टन्स इथे पोहोचायचे. टॉस केला जाईल आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती करणार आमचे आदरणीय सचिन दादा दुबाळ यांना की आपल्या शुभास आपण नक्कीच टॉस करायचा आहे. जे पुरस्कार ते आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमचे नक्कीच दादा देखील उपस्थित आपल्याला पाहायला भेटतोय आणि दादाच्या शुभास आपण टॉस इथे मुख्य व्यासपीठावरती मात्र संपादित होत असताना आपण बघू शकाल. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 हे मानदेवी पर्व जे मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस आले. नेक्स्ट मॅच आपण पाहतायत विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा त्यांच्या विरोधात पाहायला मिळतोय जमल्लार मानिवली आणि आपण पाहता आपले प्रमुख पाहुणेबर सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमचे पुरस्कृते अगदी सचिन दादा दुबाळ यांच्या शुभास्ते आपण टॉस जो मात्र इथे होत असताना पाहतोय आणि अगदी आपण पाहतायत नाणेफेकी झाली आहे. नाणेफेकी जमल्लार मानिवली टीमने जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि फलंदाजी करत असताना आपण पुढच्या सामन्यामध्ये विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघाला मात्र तिथे पाहणार आहोत. जाऊया सामन्याच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने जिथे आपल्याला पाहायला भेटतोय 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 48 धावेचा पाठला करत असताना जगावदेव जांभूळवाडी टीमला बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहतायत गोलंदाज भरत इथे दाखल होतोय गोलंदाजीसाठी पहिल्या स्पेलमध्ये. स्ट्रायकर एंडला फलंदाजीमधून आपण सचिन या फलंदाजाला पाहताय. नॉन-स्ट्रायकर एंडवरती कैलास. पहिला चेंडू मैदानामध्ये गोलंदाज भरत पाहायला मिळतोय. भरतच्या पहिला चेंडूवरती फटका चांगला इनफिल्ड मधून हा चेंडू आपण पाहतायत पॉइंट रिझन मध्ये अडवला गेलाय. प्रोटेक्शन क्षेत्रामध्ये इथे मिळाली जातीयेत सध्या तरी 2 धावा. दोन धावा आल्यात. संघाचं खातं खुलासं झालेलं आपण बघताय. जांभूळवाडी टीमचं 48 धावेचा पाठला केला जातो. ट्रॅकर बॉल पूल केलाय. घूल करत असताना फलंदाज सचिनच्या बॅटमधून अंदाज चांगला आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये आता जास्ती धावेचा मानस ठेवत असताना धाडस दाखवले फलंदाज सचिनने. चौकार. भरतच्या विरोधात आक्रमकता बनतीये. इथे देखील आक्रमण. यस मैदानावरती आपण बघाल 48 धावेचा पाठला आता भरपूर सोपा होईल जगावदेव जांभूळवाडी टीमला, कारण सचिन या पॉवर प्ले मध्ये भरपूर चांगल्या रणनीतीनं फलंदाजी करतात. आणखी एक चौकार. वारंवार 2 मोठे फटके यावेळेस फलंदाज सचिनच्या बॅटमधून येत आहेत. नुकतंच आपण बघू शकतोय ज्यांची चर्चा आपण खऱ्या अर्थानं करत होतो. अगदी माननीय श्री योगेशजी वाघ सरांचा देखील इथे शुभागमन झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. रात्री करतर नाईटची स्पर्धा होती आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर नक्कीच दादा देखील भरपूर दूरवरचा प्रवास करून इथे उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून आमच्या गिरीशदादा बांगारे यांच्या विनंतीला मान देत असताना अगदी आपण बघू शकतायत माननीय श्री योगेशजी वाघ सर इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. दादांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. 12 धावा दाफलकावरती फलंदाजी करत असताना आपण बघतायत या डाबामध्ये जगावदेव जांभूळवाडी संघाला इनसाइड आउटला फटका चांगला आहे. यावेळेस बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत
एकच सिंगल इथे मिळाली जातीये. जांभूळवाडी संघ 48 धाबेचा पाठला करत असताना धावफलकाला 13 धाबा आपण पाहताय. तेरा धाबा धावफलकावर स्ट्रायकर एंडला यावेळेस कैलास बबर पाहायला मिळतोय. पूल करायचा होता चेंडू, थोडीशी हरकत देतोय गोलंदाज. भरतचा चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये 48 धाबेचा पाठला करत असताना या डाबामध्ये जयगावदेव जांभूळवाडी संघ विदाउट लॉस 13. आपण बनलेला पाहतायत. अजून देखील 24 चेंडू आणि 35 धाबेचं इक्वेशन या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेलं आपण बघतायत. चेसिंग करत असताना जयगावदेव जांभूळवाडी संघासमोर भरपूर चॅलेंजिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. रन्स जरूर कमी आहेत परंतु या धाबा मोठ्या बनवण्याचा प्रयत्न सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ देखील करतोय. चर्चेचा संघ आहे. आपण बघतायत मागची जी 3-4 वर्ष होती त्या 3-4 वर्षामध्ये या सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघाचा एक वेगळा दबदबा होता आणि तो दबदबा याही सीझन मध्ये त्यांनी ठेवलेला आहे. मागील वर्षी जर पाहायला गेले तर भरपूर चांगल्या चर्चेचा खेळ त्यांनी केला होता. मागील वर्षामध्ये जर पाहायला गेले तर एक बाईक देखील त्याच्या गावामध्ये आपण जात असताना पाहिली होती आणि याही वर्षी चांगला खेळ त्यांनी करून दाखवला. फुल टॉस बॉल वसुली केली आहे फलंदाज सचिनने. यस फायलेक सीमारेखेच्या पलीकडे मोठा तीर, बुलंद स्ट्रोक, षटकार. षटकार अगदी आपण पाहतायत. आक्रमण झाल्यानंतर गोलंदाज घडीला यशस्वी होत असताना करण, फलंदाज सचिन बाद. विकेट. मजबूत स्थिती जी मात्र या सामन्याचा रनचेस करत असताना आपण बनलेली बघतोय. सेकंड पॉवर प्लेचा खेळ करण करतायत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं होतं. टी4 टॅट जसं प्रत्युत्तर मोजत असताना आपण पाहिलं करण या खेळाडूला. नवीन बॅटर बाळू तिथे मैदानामध्ये दाखल होत असताना जांभूळवाडी संघाकडनं या डाबामध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवातीमध्ये गोलंदाजी करत असताना जयगावदेव जांभूळवाडी टीमने अपोजिट सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमला भरपूर ताबून ठेवलं. त्यानंतर सध्या आता फलंदाजीची ही जी भूमिका आहे त्यामधून देखील चांगली फलंदाजी राहिली आहे. 19 धाबा दापलकावरती आहेत. पुन्हा ठेवलाय खेचण्याचा प्रयत्न होतोय. विस्तारिक स्ट्रोक, आणखी एक ट्विस्ट, कदाचित गेम चेंजिंग षटक हाताळलं जाऊ शकते करणकडनं. यस फलंदाज बाळू देखील बाद. विकेट. अगदी भरपूर दिवसानंतर येत असते, एका वर्षानंतर येत असते आणि आपण पाहतायत ही स्पर्धा जर आज तुमच्या भेटीला आली आहे तर नक्कीच चर्चा करावी लागेल. 2 विकेट गमावल्यात फलंदाजी करत असताना 19 वर्धी आपण पाहतायत जयगावदेव जांभूळवाडी टीमला. आणि या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला थोडीशी शांतता पसरली आहे कारण गोलंदाजी करत असताना सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ थोडंसं कमबॅक करतोय. बॅटल थोडंसं धीम्या गतीचं होतं असताना पाहताय नवीन बॅटर फलंदाजीसाठी अशोक क्रीज वरती दाखल होतोय.
19 धाबा दाखल का भरती आहेत. करणने या सामन्यामध्ये या फलंदाजीमध्ये थोडस रोखून ठेवले जांभूळवाडी टीमला. मिसामिक स्ट्रोक फटका पासतोय. हा जुगरेवाडी संघ आहे आणि जुगरेवाडी टीमला माहिती आहे कमबॅक करायचं. बरोबर करणला आणलं आणि अजून एक विकेट. विकेट हॅट्रिक यावेळेस करणच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 19 वरती 3 विकेट फलंदाजी करत असताना जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये आपण बघाल 48 धावेचा पाठला हळूहळू कठीण होत चाललेला आपण पाहताय. नवीन बॅटर ललित यावेळेस दाखल झालेत. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस केलं जात आहे. लेफ्ट हँडर फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. लॉंग ऑफ ठेवलाय, लॉंग ऑन आहे, मिड विकेट. त्यानंतर 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहताय शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड स्वर्लिंग. चांगली फिल्डिंग सेट आहे या मॅच मध्ये. पुढ्यात ठेवले करण गोलंदाजी करतायत. इथे करणचा हा देखील चेंडू चांगला आहे. या ओव्हर मध्ये आपण पाहतायत डावाला मात्र आता संतुष्ट केलं गोलंदाज करणने. अजून एक डॉट बॉल. हो, इथे देखील आपण पाहतायत आणखीन एक चांगल्या चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर होता करणचा. परंतु हा चेंडू अधिक बळ घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्ट सेफ झोनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. परंतु डीआरएची मदत यावेळेस घेत असताना आपण बघू शकतोय. टेक्निकल रूम मध्ये हा चेंडू थोडासा रेफर होत असताना आपल्याला बघायला मिळेल. सचिन एलिमेंट जुगरेवाडी संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना आपण बघताय. 48 धावेचा डिफेन्स सध्या होत असताना आपण बघू. अगदी आपण पाहतायत रेफर केलं जातं टेक्निकल रूम मध्ये थोडंसं आपण बघतायत. आणि यस, इथे आपण पाहतायत अधिक सबळ बॅटर जरी सफल झाला असेल परंतु जो शफल झोन आपल्याला पाहायला भेटतोय त्याही पलीकडे हा चेंडू क्रॉस होत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू येतोय. दाफल काबरते आपण बघतायत फलंदाजी करत असताना सध्या जगावते जांभूळवाडी संघ 20 या दाफल काबरते आपण पाहताय. करण मैदानावरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करतोय. सचिन एलिमेंट जुगरेवाडी संघाकडून भरपूर इम्पॉर्टंट बॅटल जे मात्र इथे पाहायला मिळत आहे. ललित स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. खेळपट्टीच्या आतमध्ये आपण बघाल पण थोडस थांबायचं. एक्झॅक्ट आपण बघू शकतायत मयूर सर. इथे आपण बघतायत सचिन एलिमेंट जुगरेवाडी संघाचा एक खेळाडू इथे आलेला आहे. प्लेयर घेऊ शकतायत का? करतोय. 48 धावेचा डिफेन्स करत असताना आपण पाहतायत सचिन एलिमेंट जुगरेवाडी टीमला. स्ट्रायकर एंडला ललित फलंदाजी करतात या बॅटल मध्ये. हो, स्विचित खेळायचा होता चेंडू आपण पाहतायत फलंदाज ललितच्या रेंज मध्ये आला नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 सेकंड संपन्न झालाय आणि ते दाफल काबरते आपण पाहतायत जगावते जांभूळवाडी संघ 3 विकेट 20 या दाफल काबरते आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून सामन्याचं इक्वेशन आपण पाहताय 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजून सुद्धा 28 धावा पाहायला मिळतील.
पावपलीची जी षटकं होती ती संपूर्ण झाली. त्यामध्ये फलंदाजी करत असताना 48 धाबेचा पाठला गर्दी आपण बघतायत. जगावते जांभूळवाडी टीम 20 धाबा धावफलकावरती बनल्या. तिथून पुढे 18 चेंडू 28 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर हेडला फलंदाजी करत असताना बॅटर कैलास यावेळेस खेळपट्टीवरती आपण पाहतोय. दुपारचं सत्र बॉलिंग ट्रॅक वरती वैभव यावेळेस दाखल झाला. ओ वैभवचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती कडक धमाका मॅक्सिमम बघायला भेटेल का कदाचित. आणि यस बरोबर क्षेत्ररक्षकाला केलं बीट. बॅटर कैलासचा बॅटमधून षटकार. साधा मिळत आहेत फलंदाज कैलासच्या बॅटमधून धावफलकामध्ये आपण बघू शकता. 26 धाबा जांभूळवाडी संघ. ओ कैलास बाबर मैदानाच्या आतमध्ये आता अगदी मिसटायमिंग करत असताना पाहायला मिळतील. यावेळेस सामना बदलेल. सचिन 11 जुगरेवाडी संघाचा होईल आणखी एक मोठं कमबॅक. या मॅच मध्ये सेट फलंदाज कैलास बाबर आउट. विकेट. चौथ्या विकेटचं पतन फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत जांभूळवाडी संघाचं बनलंय. सामना संपलेला नाहीये. समोर मैदानामध्ये हेच सांगत असताना गोलंदाजी करणारा सचिन 11 जुगरेवाडी संघ 26 धाबा धावफलकावरती आपण पाहतायत. अजून देखील या मॅच मध्ये डिफेन्स होऊ शकतोय हे मात्र जरूर आपण पाहताय. सचिन 11 जुगरेवाडी संघाकडून बॉलिंग करत असताना वैभव या सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय. अजून देखील सामन्याचं इक्वेशन जर पाहायला गेलं तर आपण बघतायत 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये अजून सुद्धा या मॅच मध्ये आपण पाहतायत 22 धाबेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जगावते जांभूळवाडी टीमला टेनिस बॉल क्रिकेटची भरपूर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि या मॅच मध्ये सध्या तरी सचिन 11 जुगरेवाडी संघ कमबॅक करेल. वैभव गोलंदाजीसाठी आले आणि वैभवने आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा सामना बदललाय. विकेट. थोडीशी दूर खेळली जाईल का या मॅच मध्ये. रन चेस करत असताना जगावते जांभूळवाडी संघाकडून या फलंदाजाच्या बॅटमधनं 15 चेंडू 22 धाबा या ओव्हर मध्ये आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना वैभव या स्पेल मध्ये सध्या तरी षटक निर्णायक टाकण्याचा प्रयत्न करतोय. एक आक्रमण जरूर झाले त्याच्या विरोधात परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळतेय. यस सामना बदलेल. सामना शेवटपर्यंत जाईल हे मात्र अगदी या सामन्यामध्ये आपण पाहताय. आणखी एक डॉट बॉल. 26 धाबा धावफलकावरती एका एका काळाला एका एका क्षणाला सामना मात्र चेंजेस होत असताना आपण पाहताय. 14 चेंडू 22 धाबा मॅच मध्ये आपण पाहतायत. जगावते जांभूळवाडी संघ देखील इथे भरपूर कठीणाई मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस देखील डॉट बॉल. संपलो नाही, संपणारी नाही. जोपर्यंत अस्तित्वाची लढाई मी जिंकत नाही तोपर्यंत ही लढाई मी लढणार हे मात्र जरूर आपण पाहता. सचिन 11 जुगरेवाडी संघाचा वैभव या खेळाडूच्या माध्यमातून
जबरदस्त सामना आहे. 13 चेंडू 22 धावा. वाटलं होतं ज्यावेळेला फलंदाज कैलास होता की सामना चेस होईल, परंतु विकेट आल्या आणि त्यानंतर सामन्यामध्ये संतता पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकवर्ड्स वर लेग होता, दूर आहे. हा चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड्स वर लेग सी बारेकेच्या पलीकडे. फलंदाज गिरीश दादा पाहायला मिळतील, त्यांच्या बॅटमधून येईल हा चौका. जयगाव जांभूळवाडी संघ धाब्यांचा पाठला करते. 48 आता 12 चेंडू 18. चला आदरणीय आपण पाहतायत योगेश दादा पारधी, आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. खास करून आपण पाहतायत सचिन दादांकडनं तुम्हाला बोलवणं आलंय. आज आपण पाहतायत सचिन 11 जोगरेवाडी संघ जो आपण खेळत असताना पाहतोय, नक्कीच त्या टीमचे पुरस्कृत देखील आपल्याला पाहायला भेटतात. श्रीमान सचिन दादा धुमाळ जे मात्र इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज योगेश पारधी जो मात्र संघामध्ये नाहीये आणि त्याचा कमी मध्ये खेळ करत असताना या सामन्यामध्ये थोडंसं आपण पाहतायत जोगरेवाडी टीमला 12 चेंडू 18 धावा या सामन्यामध्ये आपण बघू शकतो. हे इक्वेशन जे मात्र या सामन्यामध्ये बघायला मिळेल. येणारं षटक भरपूर इम्पॉर्टंट टाकावं लागेल गोलंदाजी करत असताना जोगरेवाडी टीमला. 12 चेंडू 18 रन्स. थोडीशी चर्चा केली या सामन्यामध्ये आपण पाहतायत फलंदाजीमध्ये 5 विकेट गमावली आहेत जगावच्या जांभूळवाडी टीमने. स्ट्रायकर हेडला फलंदाजी करत असताना बॅटर ललिता खेळाडू आपण बघू शकतायत स्ट्रायकर हेडला फलंदाजी करत असताना. 12 चेंडू 18 बॉलिंग शाक वरती ज्या करंटने दुसरं षटक टाकलं होतं तो करत दाखल होतोय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक पाहायला मिळतोय. करंट 7 चेंडू थोडासा खराब बघायला मिळतो. 100च्या बढतीनं स्कोरबोर्ड 31 वरती जाऊन पोहोचतोय. मॅच मध्ये आपण पाहतायत अगोदरच रन्स कमी आहेत जोगरेवाडी टीमला डिफेन्स करण्यासाठी आणि सध्या इथे या सामन्याचं इक्वेशन आता बदललं जाईल. 12 चेंडू 17 धावा. आपण पाहता या सामन्यामध्ये चेस करत असताना जांभूळवाडी संघासमोर कंपल्सरी चेसिंग हा मोठा निर्णय आहे. हो इथे देखील आपण पाहतायत खराब चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाज करंडने दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेस एक्स्ट्रा चेंडूचा वापर आपण पाहतायत महत्वाच्या क्षणाला केला जातोय. अगोदरच रन्स कमी पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 16 या इक्वेशन मध्ये आता शिल्लक राहिलेले आपण बघतोय. वाटलं होतं सचिन 11 जोगरेवाडी संघ कमबॅक करतोय, परंतु एक्स्ट्रा मधून रन्स आले आणि त्यामुळे इक्वेशन बदललं. ऑन ड्राईव्हला फटका चांगला ललितच्या बॅटमधून. सिंगलचा प्रयत्न इथे केला जातोय. लंगोरला क्षेत्ररक्षक आपण बघतायत निवृत्ती पाहायला मिळाली आहे. सिंगल बेल स्ट्राइक रोटेट होती. स्ट्रायकर हेडला यावेळेस गिरीश बघायला भेटेल आणि दाफल कबरदी यावेळेस 33 धावा. दाफल कबरदी सामन्यामध्ये स्ट्राइक थोडीशी चेंज झालेली आपण पाहताय. स्ट्रायकर हेडला आपण बघतात यावेळेस राईट हँडर फलंदाज अगदी गिरीश बांगारा जशा बॅटमधून आपण एक चौकार आलेला जरूर पाहिला. एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वर्षामध्ये नक्कीच याही खेळाडूची चर्चा होती, परंतु आता सामन्यामध्ये आपण पाहता बाटची लीडिंग एज टेकन परतीचा प्रवास. फलंदाज गिरीश इथे बॅक टू दी पवेलियन. मोठा आदरा चेस करत असताना जांभूळवाडी टीमला विजय.
चांगला आहे. सध्या तरी 10 चेंडू 15 वरती इक्वेशन येऊन पोहोचलेला आपण पाहताय. 33 धावा दाफलकावरती 6वा विकेट जांभूळवाडी संघाला लागलाय. नवीन बॅटर पप्पू इथे दाखल होत आहेत. पप्पू मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झाली आहे. चर्चा मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सचिन 11 जोगरेवाडी संघाची पुनश्च एकदा होत असताना आपण पाहताय या डावामध्ये. कारण या सामन्यामध्ये कदाचित एक चांगला रोल निभावतोय. फलंदाजी मधून देखील जिथे दाबा कमी होता तिथे दाबांची कोंडी त्याने फोडली होती आणि आता गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी झाली आहे. हा चेंडू आउटसाइड द लेग पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा फेकावा लागेल एक्साच्या मदतीनं. दाफलकावरती आपण पाहतायत जेगाव जांभूळवाडी संघ 34 या दाफलकावरती आपण पाहताय. रन्स डिफेन्स करायचे आहेत सचिन 11 जोगरेवाडी टीमला आणि इथे हा डिफेन्स करत असताना कारण या षटकामध्ये आपण पाहतायत 3 चेंडू अतिरिक्त फेकलेत. पुढे ठेवलं यावेळेस पूल केलंय. विसादिक सोप पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. साबडा संपलेला नाहीये आता तर खरं तर या साबडाला येते मजा आणि अगदी आपण पाहतायत मोठी सजा. फलंदाज पप्पू बाद. विकेट आणखीन एक भेटत असताना आपण पाहता या सामन्यामध्ये सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज करणला 34 धावा दाफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहता 48 धावेचा पाठला करत असताना या सामन्यामध्ये जगाव जांभूळवाडी संघ 9 चेंडू इथून 14 धावेचा इक्वेशन आपण पाहता. या सामन्याला जिंकण्याकरिता जांभूळवाडी टीमला हळूहळू हा सामना आपण पाहताय कठीणाई देतोय. चेसिंग करत असताना जांभूळवाडी संघासमोर ट्रम्प कार्ड होते ते बाद झालेत. आता या मॅच मध्ये आपण पाहताय सचिन 11 जोगरेवाडी संघ थोडीशी वापसी दाखवतोय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन्स यावेळेस देखील मिळाली जातीये. रन्स अगोदरच कमी देत सचिन 11 जोगरेवाडी संघाचा करण या सामन्यामध्ये आपण पाहताय अतिरिक्त चेंडूचा खेळ जो भरपूर करत असताना आपण पाहिला आहे. अतिरिक्त धाब आली आहे दाफलकावरती 35 धाबा आपण पाहताय. 9 चेंडू 13 धाबा. या सामन्यामध्ये सिच्युएशन थोडीशी नाजूक आहे. सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या सचिन 11 जोगरेवाडी टीमची करण बॉलिंग ट्रॅक वरती इथे देखील आपण पाहताय चुकीचा चेंडू पाहायला मिळेल. या षटकामध्ये जर वर्णन करायला गेले तर आपण पाहताय 5 चेंडू एक्स्ट्रा फेकलेले पाहायला भेटत आहेत. म्हणजेच या 5 एक्स्ट्रा धाबा वाचल्या असता तर कदाचित इथे 9 चेंडू मध्ये 17 धाबेचं इक्वेशन राहू शकलं असतं. परंतु 5 चेंडू एक्स्ट्रा आलेत आणि त्यानंतर या दाफलकावरती आपण बघताय जगाव जांभूळवाडी संघ जो 36 वरती पोहोचला आणि या सामन्याचं इक्वेशन 9 चेंडू आणि 12 धाबा पाहायला मिळतील. या ओव्हर मध्ये आपण बघतायत अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शेष पाहायला मिळतोय. एखादा अटॅक जर झाला या बॅटल मध्ये फलंदाज बॅटिंग करत असताना विनायकच्या बॅट मधून तर जरूर हा सामना पुढे एकदा जांभूळवाडी संघासाठी जवळ येईल. 9 चेंडू 12 पुढे ठेवला. हा देखील चेंडू एक्स्ट्रा वळण मिळवतोय. गोलंदाज करणचा आणखीन एक अतिरिक्त बॉल पाहायला मिळेल. सचिन 11 जोगरेवाडी संघाकडे हा सामना बनला होता परंतु इथे आपण पाहतायत गोलंदाज करणचं हे षटक भरपूर मोठं ठरलंय आणि मॅच मध्ये आपण बघताय आता इक्वेशन चेंज होईल. 37 धाबा दाफलकावरती आहेत. 9 चेंडू 11 हे समीकरण पाहायला मिळतं. या षटकामध्ये आपण बघू शकतो एकूण 9 चेंडू टाकलेत त्यामध्ये 6 चेंडू एक्स्ट्रा पाहायला मिळतात. 2 चेंडूवरती विकेट आणि 1 चेंडूवरती सिंगल. म्हणजे षटक आतापर्यंत भरपूर मोठं राहिलंय आणि तुम्ही या सामन्याची चर्चा आपण बघतायत बदलली जाईल. जे गाव जांभूळवाडी संघ इक्वेशनामध्ये थोडासा जवळ आलाय. पुढे ठेवल्या वळण मिळतं. यावेळेस गोलंदाज करणच्या माध्यमातून वेळ अजून देखील गेली नाहीये. प्रयत्न जर शेवटपर्यंत एकनिष्ठ असतील या मॅच मध्ये करणचे तर नक्कीच यश मिळू शकतंय. डॉट बॉल येतोय. 37 धाबा दाफलकावरती आहेत. 8 चेंडू 11 धाबा. सामना जबरदस्त आहे. यावेळेस देखील मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना करण पुन्हा एकदा कमबॅक दाखवतोय.
यस डॉट बॉल. यालाच म्हणतात क्रिकेट. क्षणाक्षणामध्ये बदलणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट आहे. आणि आज आपण पाहता या सामन्यामध्ये सध्या बरोबर हा सामना बदलला जातोय. सचिन 11 जोगरेवाडी संघ या मॅच मध्ये खूप मोठं बाटल जे मात्र खेळत असताना आपण पाहताय अधिक समळ भेटताय. आउटसाइड द ऑफ स्टिक आपण पाहताय. खराब चेंडूचा वापर गोलंदाज करण केलाय. जे गावदेव जांभूळवाडी संघ धावफलकावरती 38 वरती पोहोचते. आता 7 चेंडू 10 धावा. या सामन्यामध्ये गोलंदाज करणने बॅट मधून धावा नव्हे तर एक्सा मधून धावा खर्च केल्यात. 7 चेंडू 10 रनची गरज आपण पाहताय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जांभूळवाडी टीमला. पुढे ठेवले इनसाइड आउटला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि आता चेंडू जाईल सरळ डीप एक्सा कव्हर आणि लॉंग ऑफचा मधोमधनं सीमा पार. वॅकेंट एरिया मधून मिळतील फलंदाज विनायकच्या बॅट मधून इथे 4 चौकार. बेचाळीस धावा धावफलकावरती भरलेले आपण पाहतायत. करंटचं हे षटक जर पाहिलं तर भरपूर लांबवलेलं आपण पाहिलं. 7 एक्स्ट्रा चेंडू जिथे करंट टाकलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकूण 13 चेंडू त्या षटकामध्ये टाकत असताना करंटला आपण पाहिलं. सचिन 11 जोगरेवाडी संघाकडून 42 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावेचा पाठला करत असताना आपण या सामन्यामध्ये जे गावदेव जांभूळवाडी संघाला पाहतो. आता सामना शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावेवरती आलेला पाहायला मिळतोय. प्रति चेंडू मागे आपण पाहतायत नक्कीच रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो मात्र एका धावेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती निवृत्ती दाखल झाली स्ट्रायकर एंडला. फलंदाज आपण बरोबर बघू शकता. त्यावेळेस ललिता फलंदाज ललित स्ट्रायकर एंडला यावेळेस आप ट्रॅकर बॉल पूल करतायत. फटका चांगला पाहायला मिळेल. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल बघायला मिळत आहेत. इथे मिळाली झाली चेंडूवरती सध्या एक सिंगल. धावफलकावरती रन चेस करत असताना 48 धावेचा जगावदेव जांभूळवाडी संघ 43 धावेवरती पोहोचतोय. आता 5 चेंडू 5 धावा. सामना अजून संपलेला नाही. अस्तित्वाची लढाई मैदानावरती आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग हा सामना आपण मैदानावरती जरूर पाहतोय. 5 चेंडू 5 धावा. लो स्कोरिंग बॅटल आपण जरूर पाहतोय. जास्त प्रमाणामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अशी चित्र जी मात्र डिफेन्स झालीत आणि आज एक नवा विक्रम जो मात्र बनेल का सचिन 11 जोगरेवाडी संघाकडून. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला भेटतो. आप ट्रॅकर बॉल सफल झाली आहेत. विनायक स्ट्रायकर एंडला आणि विनायक झाला या सामन्याचा खलनायक. चेंडू जाईल बॅकवर्ड्स वर लेग सी बारेकेच्या पलीकडे. सामन्याची हवाच बाहेर निघेल. चौकार. अगदी आपण पाहतायत चौकार आलाय. जगावदेव जांभूळवाडी संघ धावफलकावरती बरोबरीच्या क्षेत्रामध्ये पोहोचलेला आपण पाहताय. 47 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू आता एका धावेची गरज आपण बघाल. सचिन 11 जोगरेवाडी संघ या सामन्यामध्ये भरपूर मोठं स्ट्रगल जे मात्र करत असताना आपण पाहताय. ऑनसाइडला फटका हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हो मॅच संपली नाहीये. या सामन्यामध्ये आपण पाहताय सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना जांभूळवाडी टीमला 8व्या विकेटचं पतन जे मात्र इथे लागत असताना आपण पाहतोय. 3 चेंडू एका धावेची गरज. क्रिकेट हा खेळ सातत्याने जर पाहायला गेले तर नक्कीच रेकॉर्ड्स बनवायला नाही तर बनलेले रेकॉर्ड्स तोडायला खेळला जातो. आणि आज नवा विक्रम रचला जाईल का या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. सचिन 11 जोगरेवाडी संघ या सामन्यामध्ये खेळ करतोय. 47 धावा धावफलकावरती आहेत. 8 विकेट गमावल्यात फलंदाजी करत असताना आपण बघतायत जगावदेव जांभूळवाडी टीम ने. आणि आता इथे आता 3 चेंडू एका धावेची गरज. 3 बॉल 1 धाव. कदाचित विकेट आल्या तर आज सामना पुढे एकदा बदलू शकतोय सचिन 11 जोगरेवाडी संघासाठी. निवृत्ती मैदानावरती गोलंदाजी खेळतोय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानामध्ये आपण बघतायत प्रकाश यावेळेस दाखल झालेला आहे मैदानामध्ये फलंदाजीसाठी.
तीन चेंडू एका धाबेची गरज. फिल्डिंग थोडस आपण पाहतायत फैलावलं गेलंय. मॅच जबरदस्त आहे. निवृत्ती तयार. हो आप ट्रॅकर बॉल. हा चेंडू जाईल बॅकवर्ड लेग क्षेत्रामधून बीट करत सीमा पार. सामना जिंकलाय. चेस करत असताना 48 धाबा. जय गावदेव डिझाईन